एक महत्त्वाची बातमी, आव्हाडांची नौटंकी जनतेच्या समोर आली असं प्रवीण दरेकर म्हणतात। आव्हाड चमकोगिरीज करतात, भंपकपणाचं दुसरं नाव आव्हाड असं दरेकर म्हणतात। तर जागा वाटपाचा अंतिम मुहूर्त ठरायचा आहे, प्रत्येक जण इच्छुक असतो असंही दरेकरांनी म्हटलं। विधानसभेला देखील घटक पक्षांची चर्चा करून मार्ग निघेल असं दरेकर म्हणतात। आहेत प्रवीण दरेकर, पण त्यांच्याशी बोलणार आहोत। जितेंद्र आव्हाड यांनी ज्या पद्धतीने आंदोलन केलं, ठिकठिकाणी भाजप आता आक्रमक झालंय, काय सांगाल? नाही, जितेंद्र आव्हाडाची या निमित्तानं नौटंकी महाराष्ट्रातील जनतेच्या समोर आलेली आहे। जितेंद्र आव्हाड हा चमकोगिरीच आहे, कुठल्याही प्रकारचं वैचारिक अधिष्ठान नाही, कुठली भूमिका नाही, असाच कुठला तरी विषय काढायचा आणि चमकोगिरी करायची। त्याच्यामुळे भंपकपणा, त्याचं दुसरं नाव जितेंद्र आव्हाड असं आहे। भाजपने शिवसेनेला नाशिकची जागा त्या ठिकाणी ऑफर केली आहे अशी सुद्धा माहिती मिळते, काय नेमकं घडतंय? मला वाटतं जागा वाटपाचं अजून अंतिम मूर्त स्वरूप ठरायचं आहे। प्रत्येक पक्ष आपापला कॅन्डिडेट त्या ठिकाणी उभा करत असतो, राहत असतो, इच्छुक असतो। जसं लोकसभेला त्या ठिकाणी एकोप्यानं समन्वयातनं मार्ग काढला, तशाच पद्धतीचा विधान परिषदेमध्ये सुद्धा आमच्या महायुतीच्या घटक पक्षांच्या नेत्यांची चर्चा होऊन मार्ग निघेल। कुठल्याही प्रकारचं वितुष्ट विधान परिषदेवरून आमच्यात होईल असं वाटत नाही। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। कॅमेरा पर्सन नरसिंगसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।